मुलींच्या मागे खास करून हा खूपच प्रश्न असतो, आईवडिलांचा असू दे, कौटुंबिक असू दे किंवा नातेवाईकांचा असू दे, की लग्न करा, तिशीच्या आधी लग्न करा, तुमचं सगळं पुढचं नीट होईल. एक थॉट ह्याच्या मागे खूप चांगलाही असतो, की तुमचं सगळं छान होऊन तुम्ही पुन्हा करिअरवर फोकस करावं. आत्ताच्या मुली करिअरवर जास्त फोकस करतात आणि ही गोष्ट एक सेकंड प्रायोरिटी ठेवतात. तुला काय वाटतं, की हे मी जेनझीजचं नाही म्हणत आहे, पण आपले जे 30s आहोत किंवा 90sचे जमान्यातली ज्या मुली आहोत, त्यांचा फोकस म्हणजे त्यांना दोन्ही मॅनेज करायचं असतं, पण समहाऊ त्या दोन्ही मॅनेज करू शकत नाहीत आणि मग दोन्हीत फसतात. तुला काय वाटतं, की नेमकं काय करायला हवं आणि ह्याचा मागचा तुझा थॉट काय? व्यक्तिसापेक्ष मला असं वाटतं, मी केलं होतं ते सगळ्यात पहिले माझ्या आईबाबांचा फोर्स नव्हता. मला लहानपणापासून आयुष्यात लग्नच करायचं होतं, मला लग्न करायचंय अशा मूडमध्ये होते मी. त्यामुळे मला तर करायचंच होतं लग्न 25शीत. आणि अर्थात लहानपणापासून थोडंसं एक असेल की आजी आईकडनं आपण ऐकत आलेलो असतो. आणि आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड विथ ऑल ऑफ दॅट, की आय वॉन्टेड टू बी अ होम मेकर एकंदर. पण अगेन गॉड हॅज अ डिफरंट प्लॅन फॉर मी प्रोबॅबली. आणि आजचं तू जे म्हणालीस की एकतर सगळ्यात पहिले ह्या जेनजीज ही जी कॉन्सेप्ट आली आहे ना आत्ता, हे सगळं मला ना हे खूप भयंकर आणि भीतीदायक वाटायला लागलेलं आहे. आपण रेड फ्लॅग्स ग्रीन फ्लॅग्स बद्दल बोलायला लागलो आहोत. ॲट द सेम टाइम आपलं त्या सगळ्यांना मला असं सांगायचं आहे की प्रोबॅबली तुम्हाला हे आत्ताच्या या मोमेंटपुरती कम्फर्टेबल वाटतंय, बट गाईज बेंचिंग and situationships are big red flags, so please stay away from it. It is not good for your mental health and it is not going to help you anywhere, and it is not going to take you anywhere. त्यामुळे हे बेंचिंग आणि सिच्युएशनशिप्स वगैरे आहे ना, हे फार वाईट आहे, हे फार वाईट आहे. आणि मी आत्ताच्या जनरेशनला सपोर्ट करणारी आहे. म्हणजे मी स्वतः खूप मला स्वतःला आजच्या दिवसाबरोबर पुढे जाऊया किंवा नेऊया असं म्हणणारी असले तरी पण काही गोष्टींवर माझं ठाम मत आहे. आणि त्यातली ही मोठी गोष्ट आहे की बेंचिंग ज्या मोमेंटला तुम्ही सेल्फ रिस्पेक्ट बाजूला ठेवता त्या मोमेंटला तुम्ही स्वतःला बेंचिंगचा भाग बनवता, तर तो बनवू नका. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला ना कायम प्रायोरिटीवर ठेवलं आहे. त्यामुळे एक नवीन येणारा मुलगा तुम्हाला जर का सेकंड प्रायोरिटीवर ठेवणार असेल आणि त्या बेंचवर बसवून ठेवणार असेल तर आय थिंक इट इज नॉट गुड फॉर यू. आणि जोपर्यंत आपण स्वतःला चांगलं ट्रीट करणार नाही होत तोपर्यंत आपल्याला कोणी चांगलं ट्रीट करावं ही जगात कोणाचीच जबाबदारी नाही आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला कुठे ठेवताय इथून तुम्ही तुमच्यासाठीचे बेंचमार्क्स सेट करताय, इतरांसाठी तुमच्याशी काय वागायचंय. सो प्लीज अंडरस्टँड हे. आणि सिच्युएशनशिप अगेन नको या गोष्टींपासून थोडं स्वतःला लांब ठेवा. आणि ह्याच्या पलीकडे काय विचारलंस तुम्हाला अजून काही, की फोकस हलतो थोडासा, म्हणजे दोन्ही मॅनेज करायच्या नादात आत्ताच्या जे 90sची मुली आहेत, कारण दोन्ही मॅनेज करायची ना ताकद कितपत आहे आपल्याला माहित नाही. अगं आज जी आहेत ना मुलं जी आत्ता टीनेजमध्ये आली आहेत ना, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मॅक्सिमम घरांमध्ये एकच मूल आहे. त्याच्यामागे महागाई असेल, त्याच्यामागे आणखी काही कारणं असतील, करिअर्स असतील आई वडिलांची, किंवा सगळ्यात महत्त्वाचं कारण हे पण आहे जे आपण निग्लेक्ट नाही करू शकत की आई वडिलांच्या लहानपणी ते जे अन्न खात होते, ते जे धान्य खात होते, त्याच्यातनं त्यांना जी सत्व मिळायची की ज्याच्यात आई वडिलांची आजी आजोबांनी 4-4, 5-5 मुलं ही नॉर्मल डिलिव्हरीजमध्ये जन्माला घातली आहेत. तिथे आज पहिल्या डिलिव्हरीला बायकांना काही क्रायसिस होतात, काही क्रिटिकल सिच्युएशन्स येतात. तर त्याच्यामागे असं आहे का की आपण खात नाही आहोत चपाती भाजी, आपण भात खात नाही, आपण सगळं खातोय, पण मुळात आजचा पिकणारा गहू आणि तांदूळ हेच किती चांगलं पिकलं जातंय ह्याचबद्दल जरा शंका आहे ना. ती माती तेवढी छान उरली आहे का? आज एका संत्र्यातनं मिळणारी सत्व तुम्हाला मिळवण्यासाठी 8 संत्री खायला लागतात, तेव्हा तुम्हाला ते एका संत्र्यातलं मिळतं. त्यामुळे त्याची मागची कारणं काही असतील. पण हे एकच मूल जन्माला आल्यानंतर शेअरिंग, मोठ्या भावंडाशी काही आणलं, मग ते चॉकलेट जरी घरी आणलं तरी त्यात मजा असायची. 2 तुकडे केल्यावर थांब हा मोठा आहे का हा छोटा आहे, मग हातला मी हा घेणार आहे तू तो घे वगैरे. इट्स ऑल माइन. ही जी कॉन्सेप्ट आली आहे ना त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं जे आहे की स्ट्रेस लहानपणी काय आहे ना, आपल्याला भावंडांच्या अभ्यासाचा, त्यांच्या मार्कशीटचा, त्यांच्या बाहेर त्यांना कोण कसं वागवतं ह्याचा पण एक स्ट्रेस असायचा. आणि जो स्ट्रेस नसायचा, जी आपल्याला जबाबदारी वाटायची. सो लहानपणापासून ना आपण त्या जबाबदाऱ्यांच्या सवयीत मोठे झालो. ही जी रूममध्ये वाढलेली आणि आपल्या आपल्या स्पेसमध्ये वाढलेली मुलं आहेत ना, त्यांना ती माहितीच नाही आहे. त्यामुळे एका वेळी आपण 2 गोष्टी नीट पद्धतीने हँडल करू शकू एवढा कॉन्फिडन्स त्या बिचाऱ्यांमध्ये कदाचित नाहीच आहे. त्यामुळे आत्ता मला करिअरवर फोकस करायचं आहे,
सो मला फोकस करू द्या, कारण मला नाही माहिती दोन गोष्टींवर कसं. सो आय वोंट ब्लेम दिस जनरेशन. ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने जास्तीत जास्त चांगलं करायचा प्रयत्न करतायत असं मला वाटतं, पण त्यांना ते कितपत जमतंय हा भाग झालाय. पण हो म्हणजे हे आता पुन्हा आणि लॅक ऑफ कम्युनिकेशन्स. तुम्ही घरी गेल्यानंतर आपण किती वेळा पूर्वीसारखे आईवडिलांशी बोलायला बसतो, 10 मिनिटाचं कम्युनिकेशन किती वेळा करतो. बाकी सगळं सोड, आत्ता जर का इथे कॅमेरा सेटअप होणार आहे आणि आपल्याला वेळ आहे तर किती वेळ आपण एकमेकांशी बोलत बसलो नाही. वी आर जस्ट एनग्रॉस इन आवर ओन फोन्स अँड एव्हरीथिंग. त्यामुळे संवाद संपत चाललाय. तो संवाद संपत चालल्यामुळे काहीच नाही ना. आणि अनलेस अँड अंटिल तुम्ही ऐकत नाही आहात तोपर्यंत तुमच्यामधलं नॉलेज गेन होणार नाहीये, तुमच्यामध्ये शेअरिंगची कॅपॅसिटीच वाढणार नाहीये. सो ह्या सगळ्यामध्ये हे सगळे गोंधळ झालेत. सो आत्ताची जनरेशन मला आय फील सॉरी समटाइम्स की त्यांच्या बाबतीत ना खूप ते गोंधळलेले आहेत. त्यांना नाही लक्षात येते काय वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे.